नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. काय चाललंय? हे माझं घर आहे आणि इथं माझं चालणार. स्त्री जातीबद्दल त्यांच्या मनात अजिबात आदर नाही. आई अगं पण मारलंय त्यांनी मला, म्हणून काय तू घर सोडून येणार? पहिला वार त्यांनी केला, पण शेवटचा आणि निर्णायक वार आपणच करायचा. ठरला नावे माझं, नावाप्रमाणे अगदी सरळ आहे मी, पण जर माझ्या वाकरात शिरलत ना, रूपाचा जलवा उरात परवा करतोही गुटर गुटर. हे रूपाचा जलवा उरात परवा करतोही गुटर गुटर. उद्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हिच्याशी लढणार, जिंकणार. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। बक्षिस मोठ्या प्रमाणामध्ये आजच आपल्या भेटीला जवळपास 21 तारखेला वामा चित्रपट आलेला आहे. लढाई सन्मानाची आपल्यासोबत आहे काश्मीर कुलकर्णी मॅडम. मॅडम काय सांगा, जवळपास बरेच दिवसानंतर आज एक चांगला चित्रपट नागरिकांच्या भेटीला येतो आहे, काय सांगा? नमस्कार. एकतर खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर मराठवाड्यामध्ये. जे आत्तापर्यंत खूपदा ऐकलं होतं की मराठी प्रेक्षक सिनेमा बघायला जात नाही आहे, पण आज मराठवाड्याने आम्हाला दाखवलं आहे की इथे सिनेमे हाऊसफुल कसे होतात. तर इथे जेव्हा मला कळलं की सुरुवातीचे 2-3 दिवस कंटिन्यू हाऊसफुल चाललाय आणि त्या प्रेक्षकांचं प्रेम इतकं मिळतं की आम्हाला त्यांनी इथे खेचून आणलं प्रेक्षकांना भेटण्यासाठी. म्हणून आज आम्ही पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र दौरा करण्यासाठी निघालो. तर काल बीडमध्ये उत्तम प्रतिसाद होता आणि आज आम्ही इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या इथे आलेलो आहोत आणि त्यांनी आपल्याला जी लढण्याची शिकवण दिलेली आहे त्याच्याचवर आधारित हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे. स्त्री शक्ती दाखवणारा
आज कलियुगामध्ये स्त्रीने स्वतःसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी हा सिनेमा बनवलेला आहे. अशोक कोडके सर डिरेक्टर आहेत आणि आज एक स्त्री असून माझ्याच आयुष्यात होणाऱ्या प्रॉब्लेमविषयी मी तुमच्यासमोर मांडू शकते ही संधी ओंकारेश्वर प्रोडक्शनमुळे मला मिळाली आणि या सगळ्या कलाकारांबरोबर काम करायला खूप मजा आली. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून पुरुषांनी पण नक्की बघा की काय करणं गरजेचं आहे सन्मानासाठी आणि स्त्रियांनी स्वतःसाठी लढण्यासाठी काय करायचं हे कळण्यासाठी नक्की हवे. आपल्यासोबत आहे मॅडम, तुम्ही या चित्रपटामध्ये सासूची भूमिका केली, काय सांगाल? या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक समाजाचा प्रॉब्लेम समाजाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचे डायरेक्टर अशोक कणके सर यांनी खूप मोठा समाजाचा प्रॉब्लेम समाजाच्या समोर आणलेला आहे आणि नुसता प्रॉब्लेम समाजाच्या समोर आणलेला नाही आहे तर त्याच्यावरचं सोल्युशन हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं हेच कारण आहे की म्हणून प्रेक्षकांना तो चित्रपट जास्त अपील होतो आहे. आपण बघू शकतात या चित्रपटामधला एक डायरेक्ट मॅडमचा फार प्रसिद्ध झालेला आहे. मॅडम, काय सांगाल त्या संदर्भात? तर या सिनेमामध्ये माझं नाव सरला आहे आणि सरला खूप छान पेशन्स असणारी, प्रेम करणारी, काळजी करणारी अशी एक महिला आहे. त्याचबरोबर तिला शिकायचं पण आहे, मोठं व्हायचं. तर तिच्या स्वभावाप्रमाणे किंवा तिच्या नावाप्रमाणे ती असं नेहमी म्हणते सरला नाव आहे. नावाप्रमाणे मी इतकी सरळ पुढे ती जी काही धमाल करते ती तुम्ही बघताच. आपण बघू शकतो मॅडम याच्यामधला एखादा चांगला अनुभव शूट करत असता. चांगला म्हणजे मला माझ्यामधली सहनशक्ती कळत गेली आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हा फाईट सिक्वेन्सेस झाले होते तेव्हा ती जी बॉटल फुटलेली आहे ती खरोखर फुटली आहे आणि आयुष्यभरासाठी मला इथे टेंगूळ आला आहे. पण त्या सिक्वेन्सच्या वेळी 10व्या मिनिटाला शूटिंग न थांबवता मी पुन्हा उभी राहिले होते. कारण त्या फाईट सिक्वेन्समध्ये ना जोश होता की आपण लढू शकतो, आपण स्वतःसाठी उभं राहू शकतो. मग इथे लागलेलं असताना, इथे असं टेंगूळ सूज असताना सुद्धा तो सिक्वेन्स त्या दिवशी पूर्ण केला आणि त्यासाठी ऑब्व्हियसली आमच्या सगळ्या प्रोडक्शनकडून खूप सपोर्ट होता आम्हाला. पण की एवढं सगळं लागलेलं असताना, एवढं सगळं असताना सुद्धा मी लढू शकते. मग इतर वेळी खऱ्या आयुष्यात जर एखादा असा काही प्रसंग आला तर मी का त्याला तोंड देऊ शकणार नाही, मी का घाबरून बसू. तर मला माझ्यातलेच हे सगळे पेशन्स आणि या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आपण बघू शकतात आपण सासूबाईकडे काय सांगाल, काम करत असताना कसा अनुभव आला तुम्हाला? काम करत असताना खूप छान अनुभव आला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सासू ही मागच्या पिढीची स्त्री आहे, सून ही पुढच्या पिढीची स्त्री आहे आणि स्त्री जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरी जाते तेव्हा नवीन विचार घेऊन जाते. तशीच सरला जी आहे ती नवीन विचार घेऊन आमच्या घरी आलेली आहे आणि ते विचार क्रांतिकारी होते, स्त्रियांच्या सन्मानासाठीचे विचार होते आणि अर्थातच सासू म्हणून मी ते ॲक्सेप्ट केले की नाही ते प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन बघावं. आपण बघू शकतो एकदम अत्यंत सुंदर आणि चांगला चित्रपट वामा लढाई सन्मानाचे हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या पसंती उतरवत आहे. आणि आपण आता सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा. कारण संभाजीनगरमध्ये जवळपास 3 दिवसापासून हाऊसफुल चालू आहे. पात्रा संभाजीनगर डीपी वॉक सुपर मास्टर चित्रपट वेळ लावलं होतं, काय सांगाल सर? आज औरंगाबाद शहर में वामा लड़ाई सम्मानाची मराठी मूवी हमारी फ्रेंड राजा नंबर 1 में हमने साथ में काम किया था, जिसमें मेन लीड हीरोइन उसने काम किया था कश्मीरा कुलकर्णी. ये पूना से है लेकिन हमारे बहुत अच्छी फ्रेंडशिप है, बहुत अच्छी दोस्ती है. मेरे लड़के से भी अजहर जो बॉम्बे में फिल्मों में काम कर रहा है उससे भी उनकी बहुत अच्छी, और चाचू ये तो सबके चाचू हैं. तो मैं ये फिल्म को शुभकामना देता हूँ और हमारी कश्मीरा का इसमें बहुत अच्छा रोल है और बहुत अच्छे से उसने एक्टिंग किया. मैंने ट्रेलर उसका देखा है और इसको बहुत आगे जाना है और बहुत आगे जाएंगे क्योंकि उसमें टैलेंट कूट के भरा हुआ है. शुभकामनाएं देता हूँ और ये फिल्म बहुत अच्छे से चले और कश्मीरा को इसके बाद 7, 8, 10 फिल्म की लाइन लग जाए, ऐसी मैं ऊपर वाले से दुआ करता हूँ. और ये अपना नाम कमाए, अपने महाराष्ट्र का नाम कमाए, अपने देश का नाम करे, ऐसा मैं कहता हूँ. शुभकामनाएं. पहिल्यापासून अनुभव बघितलं जातं. आपल्यासोबत इच्छा काय सांगाल? मैं सिर्फ इतना ही कहूँगा कि कश्मीरा जैसी मैंने अपनी बेटी और आज भी मानता हूँ. उसकी वजह ये है कि बहुत अच्छे टैलेंटेड जो लोग उनको बच्चे हैं और बच्चे बनाए.
तो ये तो मेरी कोशिश रही। और जितने भी औरंगाबाद के जितने भी कलाकार हैं, उसमें अजहर है, हमारे खान साहब है, बहुत सरपरस्ती रही। आज नेक्स्ट उसमें जो है तो अजहर भी बहुत अच्छे काम करेंगे। और मैं ये वादा करता हूँ तमाम सब लोगों के कि खान साहब की जो भी फिल्म है उसमें कश्मीर इंशाल्लाह रहेगी। मेरी शुभकामनाएं। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।